हाय, हॅलो, नमस्ते मंडळी. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे बाई पण भारी. तर कालच्या व्हिडिओला चांगला असा सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीला आमच्या इकडे साऊथकडे कसे वारुळला न जाता आमच्या इकडे दगडाने केलेले देव नाग आहेत, त्याचीच आम्ही पूजा करतो. ते बिन तुम्हाला दाखवते, चला. तर इकडे मी शेणाने चांगलं सारून घेतलेलं आहे आणि त्यावर रांगोळी टाकत आहे. शेणाने सारवल्यानंतर रांगोळी त्याच्यावर टाकल्यानंतर खूपच सुंदर दिसते रांगोळी. आणि ही रांगोळी 5 ते 3 आहे. तुम्हाला आवडली का ही रांगोळी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या साऊथकडे नागपंचमी कशी साजरी करतात हे पण मी तुम्हाला दाखवते. तर चला, आज सर्वप्रथम नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आम्ही दोघी जावा निघालो होतो पूजेसाठी. आणि तिथं सर्वप्रथम आमची कुलदेवताचं मंदिर आहे. कुलदेवतेच्या मंदिराजवळ पूजा करून आम्ही नंतर नागदेवताची पूजा केली. तर हे आमचं घरचं देवीचं मंदिर आहे. आणि इथं माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्या पूजा करत होत्या. त्यांची पूजा झाल्यानंतर मी पण पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही निघालो नागाची पूजा करायला, नागदेवतेची पूजा करायला. आणि आमच्या इकडं असे एका शेतामध्ये दगडालाच कोरलेले असे नाग आहेत. तर आम्ही त्या नागाची पूजा करत असतो. हे बघा, इथं असे देव पहिलेपासून आहे, खूप वर्षापासून इथंच अशी पूजा केली जाते. वारुळाला न जाता इथंच आम्ही पूजा करतो. आणि पूजा करून घेतली. आणि इतका हवा सुटत होता, त्यामुळे तिथं खूपच त्रास होत होता. उदबत्त्या लावायला पण आम्ही माझ्या जाऊबाईने आणि आम्ही दोघींनी पूजा करून घेतली. आणि सर्वप्रथम एक घडा आम्ही पाणी घेऊन गेलो होतो. त्या पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं. आणि त्यानंतर हळद अशी लावून घेतली, हळद कुंकू लावून घेतला. आणि त्यानंतर पूजा करून घेतली. आमच्या साऊथकडे अशी पूजा केली जाते. तुमच्याकडे कशी केली जाते ते पण कमेंट करून सांगा. आता वेगवेगळ्या गावात वेगवेगळी पद्धत असणार, तर आमची पद्धत अशी आहे. आमच्या इकडून काही चूक झाली असेल तर माफ करावे. आणि त्यानंतर हा माझा मुलगा आहे, माझ्या मुलांनी नारळ असं फोडलं आणि पूजा करून घेतली आम्ही सगळ्यांनी. आणि खूपच हवा सुटली होती, त्यामुळे तिथं सगळं हवेनेच असं उडत जात होतं. तरी पण व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर पूजा करून घरी आलो. घरी आल्यानंतर देवघरात देवाची पूजा करून घेतली, नैवेद्य असा दाखवला. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडासा पण किंचित पण क्षणभर चूरभर पण तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अजून एक ब्लॉग